नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नैना ही कलाला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ती कलाला सांगत असते की आपल्या काजूबरोबर जे काही झालं आहे ते खूपच चुकीचं झालं आहे। तेव्हा कला ही आश्चर्यचकित होऊन विचारते, काजूबरोबर काय झालं आहे नेमकं? तेव्हा ती झालेला सर्व प्रकार सांगत असते। तेव्हा कला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती अतिशय दुःखी होते व ती विचारते, मग अनामिका कुठे गेली आहे? आणि ती आद्विक आल्यानंतर आद्विकवर देखील खूपच रागवते, बोलते, चांदेकर, घरामध्ये एवढं काही महाभारत होऊन गेलं, तू मला एका शब्दाने देखील सांगावंसं वाटलं नाही का? आणि त्याच वेळेस आद्विक तिला बोलतो की मी तुला हे सर्व सांगणारच होतो। आणि तेवढ्यात कला बोलते, मला तुझं काहीही ऐकायचं नाही आणि तुझ्याशी बोलायचं देखील नाही आणि तू माझ्याशी वाद घालू नकोस आणि माझ्यासमोरून निघून जा। तेव्हा अद्वैतला मात्र अतिशय दुःख होतं आणि तो बोलतो की हे बघ खरे, आता तू माझ्याशी आबोला ठेवू नको, माझ्याशी वाद घालू नको, कारण आता तुझ्याशी आबोला ठेवण्याची आणि तुझ्याशी वाद घालण्याची माझ्यामध्ये हिंमत नाही, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही। असे बोलून आद्वीच्या डोळ्यात देखील अश्रू येतात। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कला ही घरामध्ये सर्व झालेले भांडण मिटवू शकेल का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।